हॅलो, मी श्वेता आहे आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. आत्ता वाजले सकाळचे 8 आणि मी फ्रेश वगैरे झाले. त्यानंतर मी देवाची पूजा केली. जेव्हा पण मी देवाची पूजा करते, तेव्हा माझ्या बाळाला म्हणजे माझ्या स्वराजला पूजा करायला फार आवडते. तो माझ्या मागे लागते, की "मम्मा मला पण दे ना, मी पण पूजा करते ना." अगरबत्ती फिरवायला वगैरे खूप आवडते. आज संडे असल्यामुळे आम्ही फिरण्याचा प्लॅन केला. त्यानंतर काय तर माझ्या अहोनी सगळ्यात आधी कारला छान क्लीन वगैरे करून घेतला आणि स्वराजला पण आपल्या पप्पांना मदत करायला फार आवडते. तो पण म्हणत होता, "पप्पा मला पण द्या ना ब्रश, मी पण क्लीन करते ना." त्यानंतर बॉटल्स वगैरे छान कारमध्ये ठेवली त्यांनी आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या लोकेशनसाठी. मग मधामध्ये आम्हाला भूक लागली, त्यामध्ये आम्ही नाश्ता केला. हा नाश्ता म्हटलं तर संतोष पकोडेवाल्याचं हॉटेल हे नागपूरमधलं सगळ्यात फेवरेट प्लेस आहे माझं नाश्त्याचं आणि आम्ही इथेच नाश्ता करतो. नाश्ता वगैरे झाला आणि आम्ही निघालो आता. जाता जाता काय तर रोड साईडला आम्हाला फ्रेश असं भाजीपाला दिसला. भाजीमध्ये पालक आणि सांबार इतका फ्रेश होता हा आणि आम्ही ते घेऊन घेतलं. त्यानंतर स्वराजला माहिती आहे की हे कूलिंग बॉक्स आहे. कारमधला हा सगळ्यात फेवरेट प्लेस आहे स्वराजला, कारण की इथे सगळं व्हेजिटेबल्स, दूध वगैरे सगळ्या अशा गोष्टी जाते, कारण की हा बॉक्स एकदम कूल आणि थंडा राहतो. भाजीपाला अजिबात खराब होत नाही. निंजा कारपेक्षा ह्या गाडीतलं हे फीचर्स मला खूप आवडलं, कारण की आपण आपल्या बेबीचं कुठलं पण सामान असो ते आपण कॅरी करू शकतो. कुठलीही वस्तू चाहे ती फूड असो, चाहे milk असो या व्हेजिटेबल या कुठले पण फ्रुट्स असो. त्यानंतर आम्ही निघालो आता. छान मजा करत. गाडी चालवायला मला फार आवडते आणि हे काही आमचे आनंदाचे क्षण आहेत जे आम्ही गाडीमध्ये स्पेंड केले होते. त्यानंतर आम्ही बिर्याणी खायसाठी निघालो. हे प्लेस बिर्याणीसाठी स्वरायला फार आवडते, कारण की इथली बिर्याणी जास्त तेज नसते आणि लहान मुलांसाठी बेस्ट असते.